पुण्यामधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनचं प्रकरण समोर आलेलं आहे। पुण्यातील पाषाण रोडवरती एका आलिशान गाडीनं 3 ते 4 वाहनांना धडक दिलेली आहे। यानंतर चालकानं घटनास्थळावरून पळ देखील काढलेला होता। अपघातानंतर संतप्त जमावाकडून या कारची तोडफोड करण्यात आलेली आहे। दरम्यान कार चालकाला आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी 3 ते 4 वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अपघातामध्ये 4 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। पुण्यातील पाषाण रोड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या कार चालकानं 3 ते 4 गाड्यांना उडवलेलं आहे आणि त्यानंतर त्यानं पळ देखील काढलेला होता। मात्र आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये वारंवार अशा घटना समोर येत आहेत। हिट अँड रनचे अनेक प्रकार समोर येत आहेत। आता देखील एका गाडी चालकानं 3 ते 4 गाड्यांना उडवलं। यामध्ये 3 ते 4 जण जखमी झालेले आहेत आणि संतप्त जमावानं या गाडीची तोडफोड देखील केलेली आहे। पुण्यातल्या पाषाण रोडवरचा हा सगळा भीषण अपघात आहे। एका आलिशान गाडीनं 3 ते 4 वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर जो चालक होता तो गाडीसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। अशा वेळी तिथल्या जमावानं या गाडीवर दगडफेक केलेली आहे आणि पोलिसांनी जो कार चालक आहे त्याला ताब्यात घेतलंय। जी माहिती मिळते त्या माहितीमध्ये जो कार चालक आहे तो मराठवाड्यातला असल्याचं आणि केअरटेकर म्हणून काम करत होता। ज्यांच्या घरची ही गाडी आहे त्यांच्याच घरची तो दारू प्याला आणि त्यानंतर गाडी घेऊन जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यानं काही वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर हा सगळा अपघात झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। पुण्यातील पाषाण रोड परिसरातील ही धक्कादायक बातमी आता समोर येते आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेवरती चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। काल जो ऍक्सिडेंट झाला, एका दारू पिऊन मुलाने 10-12 वाहन उडवले, ते जाऊनच इथे आलो, त्याला पकडलं आहे। त्याच्यावर प्रचंड जामीन न मिळणारी कलमं लावली आहेत, त्याला आता कोर्टात उभं करतायत। तर अशा घटना घडत असतात, घडू नये, पण पुणे पोलीस हे खूप अलर्ट आहे, ते त्याचा छडा लावल्याशिवाय राहत नाही।